एक जण मला म्हणलं मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले. म्हणलं भाऊ मी उन्हाळ्यात पण पाऊस बघितलाय. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आपल्या गावातले कुत्रे पण इतके व्याख्यार आहे ना भाऊ, रात्रीच एखाद्याला जिवंत मारित आहे ना आणि सकाळी त्याच्या मौतीला श्रद्धांजली वाहते. या गाडीचा पण इतका बेकार विषय झालता ना, या गाडीचा ड्रायव्हर 100% गांजे पिऊन गाडी चालत असणारी. अबे साले, त्यात ते कार्यकर्ते चालले होते भाऊ आपल्याला सोडून, कारण की आपण दुसऱ्या कार्यकर्त्याची वाट पाहत उभं राहिलो होतो. बुलेट ट्रेनपेक्षा जास्त फास्ट आपण आलो होतो कॉलेजमध्ये. आपल्याला रोडवर सोडून आलेल्या कार्यकर्त्यांनी पण लय मोठा तीर मारला होतो बघू लवकर येऊन. ह्यांची पण इकडे वेगळीच मस्ती चालू होती. म्हणलं मार त्याला, त्याच्या 10-20 बुंदी तरी भेटेन आपल्याला. आपल्या कार्यकर्त्याला घरच्यांनी मोबाईल नाही घेऊन दिल्यामुळे हा कार्यकर्ता रुसला होता. तब्बल 60 मिनिटं सरांनी डोकं घाललं होतं म्हणून अख्खे पोरं पाणी पित होते भाऊ. फेल झाल्या ना अख्ख्या कार्यकर्त्यांच्या बाय ऑफ ग्राउंडकडे गेली होती आणि ग्राउंडवर जाऊन पण फुल राडा केला होता. पब्लिक या करण अर्जुनच्या जोडीसाठी एक कमेंट करा. आपल्याला कॉलेजमध्ये 10 मिनिटाची सुट्टी राहते, पण ती 10 मिनिटाची सुट्टी कस काय 30 मिनिटाची होऊन जाते हे कळतच नाही भाऊ. या कार्यकर्त्याला आहे ना इतका बेकार घाम आलता ना, त्याला म्हणलं भाऊ कोणत्या गटारात पडला होता. तो लागला ना भाऊ तोंड लापवायला. आपले कार्यकर्ते पण इतके बेकार आहे ना, कोणी कोणाला कधी म्हणून देईल, त्याच्यात बळच तंगडे घालणारच. तब्बल 30 मिनिटाच्या ब्रेक नंतर आलो होतो आपण क्लासमध्ये. कार्यकर्ते म्हणत होते थोडा अभ्यास करून घेऊ. म्हणलं अभ्यास हा शब्द आपल्या डिक्शनरीमध्येच नाही. मॅडमने सायन्सचे पोट्टे बी दिले आपल्या हवाली करून, म्हणणे यांना सांभाळा, मी आले 10 मिनिटात पुस्तक घेऊन. आणि मॅडमची 10 मिनिटं म्हणजे आपले 2 मिनिटं. आता आपला हा कार्यकर्ता इतका बेरड आहे का गावातल्या अख्ख्या पुरीला फॉलोय, गावातल्या काय अख्ख्या तालुक्यातल्या पुरीला फॉलोय तो. कार्यकर्त्याने 2-4 शब्द काय बाहेर काढले भाऊ, तुला एक तोंडच बारीक झालं ना. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे ना अभ्यासाचं टेन्शन आलं, फक्त आपल्याला नव्हतं आलं, कारण की आपण ब्रँड माणसं आहे, आपण अभ्यास करत नाही. म्हणूनच तर कॉलेजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव येतं कोणत्या पण कुटाण्यामध्ये. आपला कार्यकर्ता एवढा अभ्यास करीत होता ना, म्हणलं एवढा अभ्यास मी जर बोर्डाच्या पेपरला केला असता ना तर सगळ्यात पहिले नंबर माझा आला असता. सायन्सचे घाबरं दिले मग हाकलून एकदाची. म्हणलं आपल्या वर्गात आपल्याला निवांत राहायचे बा, आपल्याला लोकांच्या पंचायती नाही करायच्या. कॉलेज सुटायला शेवटचे 10 मिनिट राहिले होते म्हणून आपल्या चेहऱ्यावर एकदम अति आनंद होता. अभी मजा आएगा ना भिडो. आपल्या कार्यकर्त्याची गाडी नुसत्या गोळण्या आणत होती. म्हणलं चला आज तिला एकदाची 90 बाजू, तिला 100ची 90 बाजून आम्ही चाललो होतो घराच्या दिशेने. चला तर पब्लिक भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, फॉलो करा.